काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। सपकाळ यांना नागपुरातल्या मनोरुग्णालयात तातडीनं दाखल करण्याची गरज असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। आपलं प्रदेशाध्यक्षपद टिकवण्यासाठी ते फडणवीसांवर अशा खालच्या भाषेत टीका करत असल्याचं बावनकुळे म्हणाले। सपकाळ यांना आम्ही धडा शिकवू असा इशाराही बावनकुळेंनी दिलाय। की हर्षवर्धन सपकाळला नागपूरच्या मनोरुग्णालयात तातडीनं दाखल करण्याची गरज आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत जो पराभव झाला आणि काँग्रेस अत्यंत कमी झाली, किंचित झाली, आता हर्षवर्धन सपकाळचं पद जाणार असा काहीतरी संकेत त्यांना दिला गेला असेल आणि म्हणून आपलं अध्यक्षपद टिकवण्याकरता देवेंद्र फडणवीसजीवर खालच्या प्रकारच्या टीकाटिप्पणी करून राहुल गांधी समोर मिरिट मिळवण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळ करतायत। ज्या नेतृत्वाला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे अशा देवेंद्र फडणवीसजीवर अशा पद्धतीने खालच्या प्रकारची टीका ही भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही। हर्षवर्धन सपकाळला आम्ही धडा शिकवू। खरं तर त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्येच त्यांचं अस्तित्व नाही आहे।